मागच्या भागामध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधून पहिली ओवी घेतली होती. ते दादा पुढे कंटिन्यू करणार आहेत. आपण दादांनाच ऐकूयात सगळेजण. जय श्री कृष्ण. सर्वांना नमस्कार. ब्रह्मानंदम परमसुखदम ब्रह्मानंदम परमसुखदम तत्वमस्यादिलक्ष्यम. एक मिनिट. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. चिदानंद स्वरूपाय श्रीमद सद्गुरु साधु महाराज की जय. संताचार्य महाराज की जय. संत श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. युगानंद स्वामी महाराज की जय. पुरुषोत्तमानंद स्वामी महाराज की जय. दामोदरानंद स्वामी महाराज की जय. बापूर्प केशवानंद स्वामी महाराजाय नमो नमः. इति श्री गुरु परंपरा मलिका महाराज की जय. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. हरी ओम. कालचं विवेचन सर्वांनी ऐकलेलं आहे. मध्ये मध्ये ताई तुम्ही बोलत चला बरं का मला. सुचिता ताई. हो हो दादा, हो चालेल. कारण काय, नाही तर एकट्याशी बोलायला लागलो. नाही नाही नाही, तुम्हाला सगळे मध्ये मध्ये दिसू पण शकतात, तसा काही प्रश्न नाही. समोर सगळ्यांच्या स्क्रीन्स आहेत. कारण काय होतं, मग लक्षावर येत नाही, काहीतरी समोर लक्ष लागतं. एकटाच असल्यामुळं थोडं प्रॉब्लेम येतो बरं का. मध्ये मध्ये बोलत चला. तुमची स्क्रीन जी आहे ना, ती तुम्ही थोडीशी सरकून घ्या, जेणेकरून की तुम्हाला सगळे साधक दिसतील. आता म्हणजे स्क्रीनवर फक्त लेफ्ट साइडला करा, सगळे साधक तुम्हाला दिसतील. इथं कसं काय करावं लागेल मला? स्क्रीनला फक्त सरकवा, स्क्रीनला टच करा आणि पुढची स्क्रीन हे करा. असं आहे का? हा हा. म्हणजे मग काय होतं, काय कोणीतरी समोर असल्याशिवाय काही त्याच्यामध्ये हेच राहत नाही. अगदी अगदी. आता सगळ्यांना तुम्हाला आता दिसतात, सगळ्यांना दिसतात सगळ्यांना. काल आपण विवेचन पाहिलं सगळ्यांना बरं का. काय पाहिलं तर 9व्या अध्यायातला पहिला श्लोक, त्यातलं पहिले 2 अक्षराचं पाहिलं आपण. काय असतं, नाभिस्थानी उन्मेषव्रती तेची पराजानी जे श्रुती ध्वनिरूप पश्चंती हृदयी वसे. कंठापाशी नाद झाला मध्यमा बोली जे त्याला उच्चार होता अक्षराला वैखरी बोली जाय. माझ्या तोंडातून जे शब्द बाहेर पडणार आहेत ते माझे नाही आहेत, सद्गुरुनाथांचे आहेत. आता विषय असा आहे की हे शब्दात विवेचन आहे. कसं, ज्ञानेश्वरीची पहिली ओवी तरी अवधान येथे दिजे. हे काय तो शब्द आहे. जसं पत्र असतं त्याप्रमाणे हे एक ओवी आहे. आम्हाला सर्वसाधारणपणे असं वाटतं की एक साधी ओवी आहे, तरी अवधान येथले दिजे मग सर्व सुखाचे पात्र होई जय. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. काल 2 शब्द पाहिले आपण, तरी आणि अवधान. आम्ही काय करतो, आमची बुद्धी त्या ठिकाणी लावतो आणि त्याचा अर्थ काढायचा प्रयत्न करतो. शब्दाजवळ एक अर्थ आहे, एक अन्वय अर्थ आहे, दुसरा गुह्य अर्थ आहे, गुह्यतर आहे आणि गुह्यतम आहे. एका शब्दाजवळचे हे अर्थ आहेत वेगवेगळे. आणि आमच्याच मतानं जर समजा किंवा ऐकून तिकडून समजा अर्थ काढत बसलो तर अर्थ निघतो आणि अर्थ हा आमच्या जीवनात अनर्थ ओढवून घेत असतो. काय होतं बरं का, मला कधी कधी नवीन ज्या वेळेला मी अभ्यासाला सुरुवात केली आणि काही गोष्टी माझ्या नजरेस आल्या किंवा अनुभवास आल्या, त्यावेळेला मला वाटायचं, अरे आम्ही बुद्धिवादी प्राणी ना, स्वतः कल्याण करणारे माणसं आम्ही, मग हे असे कसे वागायला लागलेत, काय सांगायला लागले, ज्ञानेश्वरी काय सांगायला लागली, ओव्या काय सांगायला, अभंग तरी काय सांगायला लागलेत आम्हाला. ते गेलं कुणीकडे, तिसरेच विषय चालू असतात. तरी अवधान येतले दिजे. मग म्हणून ज्ञानेश्वराला म्हणावं लागलं, काय, अरे बाबा तुम्ही इकडं तिकडं फपट पसारा करत फिरू नका.
स्वतःच्या मनानं अर्थ काढत बसू नका. इथं अवधान द्या. अवधान येथले दीजे. कारण का? कारण तुम्ही अर्थ जर काढत बसला तर जीवनात अनर्थ ओढून घेईल. काय होतं, एखादं पत्र आम्ही वाचतो, त्या पत्राचा गुह्यार्थ काय हो, तो जो लेखक आहे त्यालाच माहिती असतो, दुसरं कोणाला माहिती नसतो. बाकीचे सगळे अर्थ, अर्थाकरण, अन्वयार्थ हे सगळे प्रकार काढत बसलेले असतात. परंतु त्याचा मूळ अर्थ, मूळ गर्भित अर्थ, गुह्यतर अर्थ काय आहे त्या मूळ लेखकालाच माहिती असतो. म्हणून कृष्णच परमात्मा ज्ञानेश्वराच्या रूपानं अवतारित झाले आणि भगवद्गीतेचं काय गुह्य अर्थ आहे ते ज्ञानी. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ. हे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आहे. इति गुह्यतमं. काय शास्त्र हे गुह्यतम आहे. कोणासाठी आहे? आमच्यासाठी आहे. ज्ञानेश्वराच्या भगवंताने अर्जुनाच्या ह्याच्यातून आम्हाला हे सगळं ज्ञान प्रतिपादन केलेलं आहे. 500 वर्ष ती लुप्त होती. ज्ञानेश्वर मग 4500 वर्ष काहीतरी लुप्त होते ज्ञानेश्वर महाराज आल्यानंतर. कारण भगवंतानी पाहिलं ह्याच्यामध्ये काय सगळे अर्थाकरण करण्यामध्येच गुंतलेले आहेत. ह्याचा गुह्यार्थ काय? मग तो ज्ञानेश्वराने, भगवंत कृष्ण परमात्मा ज्ञानेश्वराच्या रूपानं अवतरित झाले आणि त्यानं त्या भगवद्गीतेचा गुह्यार्थ प्रगट केला. काय म्हणून केला? ज्ञान ईश्वरी. कोणी लिहिली? ज्ञानेश्वरांनी. काय प्रतिपादन आहे? ज्ञान प्रतिपादन आहे. ईश्वरी ज्ञान प्रतिपादन आहे. एका शब्दामध्ये सगळं गुह्य त्याच्यामध्ये मिश्रित केलेलं आहे. असं असताना सुद्धा, सगळं असं असताना सुद्धा आम्ही आमचं कल्याण कशात हे कसं विसरतो? मला कळतच नाही. फार त्यावेळेला मला खूप आश्चर्य वाटायचं की जगताकडे पाहायचं आणि आपल्याकडे पाहायचं. अरे हे तर काय वेगळंच आहे, हे तर काय हे वेगळंच आहे. बरं, अभंग वेगळंच सांगायला लागलेत. आम्हाला जगामध्ये निरनिराळे वाङ्मय जे आहे, प्रवचन म्हणा, भजन म्हणा, कीर्तन म्हणा, काय काय ते सगळं वेगळंच ऐकायला मिळायला लागलंय. सांगायलाही वेगळंच. याचं उकालाच होत नव्हता की हे असे लोक स्वकल्याणाचा काय विचार. बुद्धिवादी आहे ना, माझं कल्याण कशात आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. असो, स्वकल्याण कशात आहे तर स्वाध्यायात आहे. स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे स्वतःचं परीक्षण, आत्मपरीक्षण करणं आणि साधना करणं. कोणाची? सद्गुरुनाथांची. तरी अवधान येथील दीजे मग सर्व सुखाशी. कोणत्या सुखाला? सर्व सुख. सर्व सुख म्हणजे काय हो? सुख म्हणजे आम्हाला माहिती आहे, जे मिळालेलं नाही ते मिळविण्याकरता आम्ही धडपड करत असलेले याच्यावर मनुष्य प्राणी आहोत. सुख पाहिजे आम्हाला. ठीक आहे, बरोबर आहे. बरं, आम्ही ज्या मार्गाने चाललो त्यांना आतापर्यंत कोणाला सुख मिळालेलं आहे का हो? एकही नाही. का? कालच सांगितलं, सुख ही वस्तूच नाही आहे. मग काय आहे? सुखरूप ही अवस्था आहे. सुखाचे ते सुख, त्याला सुखरूप अवस्था म्हण. सर्व सुखाशी पात्र होईजे. तरी कधी तुम्ही अवधान दिलं तर. अवधान देणं म्हणजे काय? कालच्या ह्याच्यामध्ये सगळं विश्लेषण झालेलं आहे. बरं, अवधान येथले दीजे तरी सर्व सुखाची पात्र होईजे. आता या सर्व सुखाशी संबंधित असं आहे की सद्गुरु कृपा झाल्याशिवाय सर्व सुखाचा अर्थ कळत नाही. एक, याची आम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे, इच्छा निर्माण झाली पाहिजे. आधी इच्छा होते, त्यानंतर आवड होते. इच्छेचं रूपांतर पुढे आवडीमध्ये होत असतं. आता इच्छा कधी होईल हो? हा कटकटा ओखटे ये मृत्यू डोकीचे उपराटे. अर्जुना तू अवचटे जन्मलासी येते. मनोनी झडझडोनी वहिलानी ये भक्ती मार्गाच्या निवाटेला. जेने पावसी अव्यंग निजधाम माझे. सर्व सुख म्हणजे भगवंताचं निजधाम प्राप्त करणं, याला सर्व सुख असं म्हणतात. अशा ह्या सर्व सुखाला जर प्राप्त व्हायचं असेल आम्हाला, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर सद्गुरु भक्तीशिवाय पर्याय नाही. आता काल विषय झालेला आहे, सद्गुरुनाथांची भक्ती कशी करावी, काय करावं. समर्पण भावनेतून केलेली पाहिजे.
काय होतं, परमार्थ हा करण्याचा विषय नाही आहे. कळणं कळणं कारण आज इतकं जग पुढे गेलेलं आहे की आमच्या घरामध्ये सगळं जग आलेलं आहे. नाही नाही ते आम्हाला युट्यूबवर पाहायला मिळतं, व्हॉट्सअपवर पाहायला मिळतं, कशावरही काही पाहायला मिळतं. ते आम्ही ऐकतो. ऐकतो का? ऐकतो. मध्ये उतरतात का आम्ही? नाही. का नाही उतरत? त्याला कारण आहे. विनाकारण काही होऊ शकत नाही. कारणाशिवाय कालच झालं सांगितलं की कारणाशिवाय कार्य घडत नाही. मग आमच्या बाबतीत का घडत नाही? तर सगळ्यात महत्वाचं योग ह्याच्यामध्ये प्रारब्ध योग आहे. संचित प्रारब्ध आणि क्रियमान. संचित कशाला म्हणावं? जी कणिक असते ज्याच्यामध्ये धान्य भरून ठेवलेला जातं त्याला कणिक असं म्हणतात. त्या कणिकेतून काढलेलं जे ज्वारी असो काय जे धान्य असेल ते दळून डब्यात ठेवणं म्हणजे ते झालं प्रारब्ध. आणि भाकरी करण्यासाठी पोळी करण्यासाठी जे पीठ घेऊन मळून ठेवलेलं असं ते वर्तमान काळ असतो. आमचं प्रारब्ध जशा पद्धतीचं असेल तशाच पद्धतीची आम्हाला बुद्धी प्राप्त होते. तितकंच आमची विचारसरणी राहते आणि त्याचप्रमाणे फक्त आम्ही कार्य करत राहतो. आमची समजा बुद्धीच तेवढी विकसित नसेल प्रारब्ध योगानं तर कसं शक्य आहे? काय आम्हाला झेपू शकत नाही. मग त्याच्यासाठी सद्गुरुनाथांनी पर्याय सांगितलाय की इच्छा करा. कारण या देहाला कल्पवृक्ष असं म्हणतात. कल्पवृक्ष म्हणजे काय? हा, इहलोकीचा देहे देव इच्छिता ते पाहे. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने काय मिळवायचंय? सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य ही अशी जी सच्चिदानंद पदवी घेण्यासाठी आम्हाला नरदेह मिळालेला आहे ही भावनाच आमची कुणीकडे निघून जाते. आम्ही संसारातल्या सुखासाठी रात्रंदिवस ऊर फुटेपर्यंत धडपड करत असतो. संसार कसा आहे? संसार एक झाला होता हे तो समूळचे मिथ्या वार्ता. पुढे मागोता होईल कदा कल्पांती घडेना. मग असा संसारच जर नाहीये साधू संतांच्या वाक्यानं बरं का, माझ्या नाही किंवा तुमच्या आमच्या वाक्यानं नाही. काय म्हणतात? संसार एक झाला होता हे समूळची मिथ्या वार्ता. आम्हालाच कसं काय वाटायला लागले की हा आमचा एवढा संसार? कारण आमची बुद्धीच तशी आहे. आमची बुद्धीच तशी आहे. आता आमची बुद्धी आमच्या प्रारब्ध योगानं जी जशी असेल तशीच राहणार आहे. यामध्ये यामध्ये आमची बुद्धी कशी असेल हो? तर बुद्धी ही प्रारब्धाधीन आहे. आता या प्रारब्धाबद्दल मी थोडक्यात सांगतो तुम्हाला माझ्या जीवनात घडलेल्या घटना. पहा, संसार एक झाला होता हे तो समूळच मिथ्या वार्ता. पुढे मागोता होईल हे कदा कल्पांती घडणे. या विषयावर सांगायला तुम्हाला. आम्ही लहान असताना आमच्या आई वडिलांना एक भूत भविष्य आणि वर्तमान कळणारा एक व्यक्ती साधक म्हणा सिद्ध म्हणा कोणीतरी भेटला आणि त्याच्यासमोर हे आम्हाला नेऊन ठेवलं. मग त्यांनी काय पाहिलं कोणास ठाऊक आहे, आमच्याकडे पाहिलं. आम्ही एवढे एवढे हातात बसण्यासारखे लहानपणी पाहिलं आणि म्हणले हे पोरग पुढे चालून यंत्रा लोखंडाच्या कामात फिरणार आहे. खोऱ्यानं पैसा खूप मोठा पैसा ओढणार आहे. चांगला अधिकारी होणार आहे. बा आईनं ऐकून घेतलं. आमचे कफलच आम्ही अन्नपाणी दुर्दशा आमची अवस्था असते त्यावेळेला. तेवढा वडिलांचं उत्पन्न नसायचं त्यामुळं थोडी गरिबी अतिशय गरिबी असायची आम्हाला. आईनं असं ऐकलं काय शक्य आहे आम्ही काय शिकू शकू ह्याला. असो पुढे चालून पुन्हा मॅट्रिकला असताना त्यांनी मला 3 गंडांतर सांगितले. तिन्ही गंडांतर माझ्या जीवनात होऊन गेले. त्यांनी सांगितलेल्या वेळेला मरणांतावस्था
वरे जाऊन लाकूड झालेलो माणूस आहे मी. लाकडासारखं माझं शरीर झालेलं होतं. 4 चौघांनी उचलून रिक्षात घालून घरी आणलेलं आहे. त्यानंतर माझ्या वडिलांच्या प्रयत्नाला यश आलं, मी आलो आलो या देहावर. असो, त्यानं सांगितल्या पद्धतीनं तिन्ही गंडांतर झाली. पुन्हा आम्हाला एक असाच साधक भेटला. त्यानं सांगितलं की तुम्हाला लातूर आम्ही मूळचे बीड डिस्ट्रिक्ट मधले आहे. मारुतीच्या बाजूला तुम्हाला जागा मिळणार आहे. तिथं मोठं घर बांधणार आहात, गाड्या घोड्या सगळं सगळं. अहो, खायची अन्न दशा आमची, आम्हाला प्लॉट घेऊ काय शकणार आहेत आम्ही, अशा अवस्थेत त्यानं सांगितलं. आमची आई दुसऱ्यांचे स्वयंपाक करायची. स्वयंपाक करत असताना तिथले जे निटूर म्हणून गाव आहे इथं एक लातूर जवळ, त्या निटूरच्या गावी एक कुलकर्णी म्हणून ग्रस्त राहत होते. त्यांच्याकडे लग्नाच्या स्वयंपाकाला गेली असताना त्याने हे सांगितलेलं की असं असं आहे आणि तुम्हाला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, आमचं आहे तमकं आहे, त्याचे रंग रूप सगळे आमचं सांगितलं. हे करणार, लहान भाऊ आमचा हे वकिली क्षेत्रात जाणार, आमचं सगळं त्यांनी सांगितलं. आणि पुन्हा सांगितलं की मारुतीच्या बाजूला तुम्हाला प्लॉट मिळणार आहे आणि ऐश्वर्य संपन्न होणार आहात तुम्ही, गाड्या सगळं तुम्हाला मिळणार आहे. हे सगळं आईला काही खरं वाटलं नाही. ते तसंच आली आपलं हो 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 म्हणली, माझा मेहनताना द्या काय असेल ते. घरी आली, बसली बसली. त्याच्यानंतर मग कालावधी गेला, माझं पॉलिटेक्निक शिक्षण झालं, मला नोकरी लागली. नोकरीच्या भाऊ वकिली करू लागला आणि होता होता ते घर उभं राहिलं, गाड्या आल्या, सगळं आलं, धनसंपन्न संपत्ती आज आज आमची छान आहे, चांगली संपत्ती आहे. मग एके दिवशी सहज विचार करत बसलो की हे जे आम्ही बंगला बांधला, गाड्या घोड्या आल्या, हे आम्ही मिळवल्यात का कसं, प्रश्न असा आहे माझ्या समोरचा. आम्ही मिळवल्या म्हणून तर आधीच कसं सांगितलं. बर, 3 गंडांतर माझ्या प्रत्यक्ष अनुभवातल्या मला इथं सूचना मिळालेली सद्गुरुनाथांनी की प्रत्यक्ष अनुभवलेल्याच गोष्टी बोलायच्या, बाकी फापट पसारा बोलायचा नाही. म्हणून अनुभवलेल्याच गोष्टी तुम्हाला सांगतो, त्या अनुभवातून काढलेले निष्कर्ष. अशा कशा अध्यात्माकडे कसा वळलो ह्याच्याबद्दल मी बोलत आहे. मग खरंच का आपल्या जीवनामध्ये हे आम्ही प्रत्यक्ष काय केलंय. जर समजा पहिलंच लिहिलेलं होतं तर मी इतकं का पळालो, मग आम्ही काय केलं, हा प्रश्न पडला. मग त्यावेळेला माझे वडील कीर्तनकार प्रवचनकार होते. त्यांनी सांगितलं का रे बेटा, जीवन हे प्रारब्धाधीन आहे. जर प्रारब्धाधीन जर असेल तर आम्हाला जे जन्म मिळालाय ते भोगण्यासाठी मिळाला आहे. आम्ही नवीन काहीही करू शकत नाहीत, आम्हाला स्वातंत्र्य नाही. मग कोणतं स्वातंत्र्य, इच्छावे ते जवळी हरीचे चरण, मग देतो नारायण सर्व सुखे, इतकंच आमच्या हातात आहे. मग असं असताना फक्त हे काय आहे, हे कल्पवृक्ष आहे. प्रपंच संसार काय आहे, प्रारब्धाधीन आहे. त्यामुळे तुम्ही ते करतच नाही. तुमच्याकडून काल सांगितलं मी की हा प्रपंच, तुमचा संसार, तुमचा प्रपंच, लेकरं बाळ, त्यांचं चांगलं होणं, वंगळ होणं, काय असेल ते सगळं इत्यंतभूत हे सगळं प्रारब्धाधीन आहे. कर्मा तुम्ही म्हणताल असं कसं म्हणतात, माझा अनुभव मी सांगायला लागलो. माझ्या जीवनात मला मिळालेले अनुभव जे आहेत ते मी सांगायला लागलो. बाकीचं मला माहित नाही, मी जगाचा अभ्यास करत नाही, मला जगाशी काही देणं घेणं नाही. मी माझा अभ्यास करतो. मी कवन पाके तुला कवनाचा काही झाला, या निवृत्ता कविता बोलाय कल्प गेले, किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे उपजित. पहिला जन्म आहे का हा, एका जन्माकरता जर एवढा उपद्व्याप आहे आमच्या आयुष्याचा. आज 67-68 वर्ष वय चालू आहे माझं. इतका 67-68 वर्ष वय रात्रंदिवस उडू फुटेपर्यंत पळालेलो आहे. स्वकल्याणाचा विषय कधी. म्हणून सद्गुरूला शरण गेल्याशिवाय, सद्गुरूंची कृपा प्रसाद प्राप्त झाल्याशिवाय ती बुद्धी प्रकाशित होत नाही. आणि ती बुद्धी प्रकाशित झाल्याशिवाय ज्ञान कळत नाही. क्षेत्र क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तया ते मानो मी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, क्षेत्र क्षेत्रज्ञ, क्षेत्र क्षेत्रज्ञ, क्षेत्र क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तया ते मानो आम्ही. त्या ज्ञानाला ज्ञान कोण म्हणतंय, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
मग ज्ञानेश्वर महाराज त्या ज्ञानाला ज्ञान जर म्हणत असतील तर आमच्याकडे असलेलं ज्ञान कोणतं आहे? विपरीत ज्ञान नामी विज्ञान. आमच्याकडे असलेलं विज्ञान आहे. काय आहे ते? विपरीत ज्ञान आहे. विपरीत ज्ञान काय करतं? तर संसारोपभोगी साधनांचा प्रयत्नपूर्वक प्राप्ती करून घेण्याचा मार्ग म्हणजे विपरीत ज्ञान. त्याला विज्ञान असं नाव आहे. असो, असं ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय सर्व सुख तरी अवधाने केले दीजे, मग सर्व सुख तर ती पात्र सर्व सुखाची पात्र होते. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्रता लागते. आता प्रारब्धाधीन आमचं शरीर आहे, आमचा संसार आहे, आमचा प्रपंच आहे, वर्तमान काळ आहे, सगळं सगळं काही आहे. भूतकाळात झालेल्या घटना आहेत, भविष्यात होणाऱ्या घटना आहेत, चालू वर्तमान काळ आहे, हे सगळं आहे. प्रारब्धाधीन आहे, त्याप्रमाणे चालणार, तशीच बुद्धी प्रकाशित होणार, तसंच आम्ही कार्य करणार, तसेच घटना घडणार. असो, मग ह्याच्यामध्ये आमच्या प्रयत्नाला काय? इथं प्रयत्न फक्त एकच आहे, इच्छा वेते जवळ हरीचे जरा. कधी कधी साधना झाली तर ती इच्छा निर्माण होईल. आतमध्ये जेव्हा आम्ही आमच्या आत जगाकडे न पाहता आतमध्ये जेव्हा आम्ही आमच्या डोकावून पाहू, एखादा अभंग काय होतं? प्रकाश या शब्दावर फार ज्ञान म्हणजे प्रकाश, थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रकाश म्हणजे काय याचा अर्थ मला नांदेडला कळाला. प्रकाश म्हणजे काय ते नांदेडमध्ये ITIच्या परीक्षा असायच्या. नांदेडमध्ये परीक्षा घेण्यासाठी मी गेलो. तिथं गुरुबच्चन म्हणून गुरुद्वाराचे ITI आहे, त्याचे प्राचार्य आहेत गुरुबच्चन म्हणून. त्यांच्या सहवासात आलो. मग त्यांनी म्हणले आता तिथला बाह्य परीक्षक, परीक्षा केंद्र प्रमुख, बाह्य परीक्षक काय म्हणायचे ते म्हणा. ते तिथला मी असल्या कारण सर्व स्वाधिकार माझ्याकडे असायचे, त्यामुळे आमची आवभगत खूप व्हायची तिथं. तर मग त्या अवभगतीच्या रूपामध्ये त्यांनी म्हणले की आपण असं करू, आज गुरुद्वाऱ्याला जाऊ. गुरुद्वारा, कारण गुरुद्वाऱ्यातर्फेच ते ITI चालू, त्यामुळे तिथं मान सन्मान बनता असायचा. पण आम्ही गेलो होतो आपण तिथं त्या ठिकाणी. मग मला शाल शिल्पळ वगैरे सगळं काही त्यांनी दिलं. पण तिथं एक लिहिलं होतं, आज का प्रकाश. त्याच्यावर लिहिलं होतं आज का प्रकाश. मग मी गुरुबच्चनला विचारलं, आज का प्रकाश म्हणजे काय हो? तर गुरु आणि मधलं आजच्या सकाळी पहाटे 4च्या दरम्यान जी सुरू झालेला पहिली ओवी आहे त्याला आजचा प्रकाश असं म्हणतात. बरोबर आहे ना? अहो, जी ओवी, जो अभंग, जे शब्द वाचल्यानंतर आमच्या अंतःकरणात स्फुरण होतं, अंतःकरणात स्फुरण होतं, त्या ओवीला प्रकाश म्हणायचं. असा प्रकाश आमच्या जीवनात आलाय का? कोणती तरी ओवी अंतःकरणापर्यंत भिडलेली आहे आणि त्या अंतःकरणापर्यंत भिडून ती मनबुद्धी चित्त आणि अहंकार यांच्याशी एकरूप झालेली आहे. असं कधी झालंय का? ज्यांचं झालं असेल ते भाग्यवान आहेत. ज्यांचं झालं नसेल त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत. म्हणून प्रकाश म्हणजे ज्ञान. असं जर प्राप्त इच्छा धरावी लागेल. मग इच्छा धरून आम्ही तर सगळं काही करतोच घेऊ, इथं कोण करणार नाही? जीवाच्या आकांतानं करणार आहेत सगळे. पण करून काय मिळणार आहे आम्हाला? हा प्रश्न कधी विचारलाय स्वतःला? आमच्या आयुष्याचा पेपर आम्हीच काढलेला आहे, आम्हीच तपासलेला आहे. आम्हीच डोमिनियन फर्स्ट निघालोत म्हणून आमच्याच हाताने आमची पाठ आम्ही थुकटून घ्यायला लागलेलो आहोत. वस्तुस्थिती काय? इहलोकीचा साधू संत तर महात्मे म्हणतायत, इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. साधू संत मग हा देह प्राप्त जो आम्हाला झालेला आहे हे काय आहे? तर हे कल्पवृक्ष आहे. या कल्पवृक्षाच्या निमित्तानं आम्हाला आमचं काय होईल? तर कल्याण होईल, कैवल्य पद प्राप्त होईल. तरी कधी? जर तुम्ही अशी इच्छा प्रदर्शित केली तर. इच्छा कधी प्रदर्शित करू? साधना झाली तर. साधना कशी झाली पाहिजे? अधिष्ठान ठेवलं तर. अधिष्ठान ठेवणं म्हणजे काय? कालच्या विवेचनामध्ये विश्लेषण परिपूर्ण सांगितलंय. जीवाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाने
मार्गानेच जावं लागेल आणि हा साधू संतांनी सांगितलेला मार्ग हा आहे. मी साईचे वैष्णी कराई एकचित्त आवडी अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विनास्तानिक साधन वाहतसे आन विठोबाचे तुका म्हणे. आता पूर्ण लक्षात येईल आपण. असो सोपे आहे सर्वावने शहाणा तो धनी घेतो येथे. तुका म्हणे सोपे आहे सर्वावने शहाणा तो धनी. काय सांगितलं इतकंच महत्वाचं आहे, बाकी दुसरं काहीही महत्वाचं नाही. मग काही काय आहे सगळं अधीन आहे, तुमच्या हातात काहीच नाही, तुम्ही करतही नाहीत. तुमच्याकडून करून घ्या. कोण करून घेतले? प्रारब्ध. कशासाठी इथं आलोय? भोगण्यासाठी. काय भोगण्यासाठी आलोय? आम्ही करून ठेवलेल्या कर्माची फळं भोगण्यासाठी इथं आलेलो आहोत. हो आम्ही करून मग कोणतं जसं जशा पद्धतीचं कर्म असत तशा पद्धतीची तुमची सांपत्तिक परिस्थिती असते, तशीच बुद्धिमत्ता असते, सगळं काही तसंच असतं आणि तेच भोगण्यासाठी. आता आम्ही काय करायलो? कर्माचे करते व्हायला लागलो. जे भोग भोगवत असताना होत असलेल्या कर्माचे करते व्हायलो, परत त्याच्यात फळ निष्पत्ती व्हायली, परत त्या कंगीमध्ये पडायला लागले, पुन्हा ते भोगायला ते आहोत. त्यासाठी काय करावं लागलं असं होऊ नये. ही जर श्रंखला तोडायची असेल तर आमच्या होत असलेल्या कर्माचा कर्ता ओळखावा लागेल आणि होत असलेल्या कर्माचा कर्ता जर ओळखायचा असेल तर सद्गुरू शिवाय पर्याय नाही. ज्या वेळेला आम्हाला आमच्या कर्माचा कर्ता ओळखल्या जाईल त्यावेळेला तुम्ही निष्कर्मी होतात. आम्ही कर्म केलं निष्फळ कर्म असं होऊ शकत नाही. गुरु प्राज्ञ प्रसादेशी गुरु प्राज्ञ प्रसादेशी मूर्ख अथवा पंडिताशी. गुरु प्राज्ञ प्रसादेशी मूर्ख अथवा पंडिताशी तत्वज्ञान झालीये ज्यासी तोची संसाराशी विनटला. गुरु प्राज्ञ प्रसादेशी मूर्ख अथवा पंडिताशी तत्वज्ञान झालीये ज्यासी तोची संसाराशी विनटला. तरच आम्ही निवृत्त होऊ. ज्या निवृत्त होणे नामे निष्काम कर्म. निष्काम कर्माचं फळ निर्मिती होत नसते. आम्ही पापपुण्यात अडकलेल्या माणसं आहेत. असो हे सगळं पूर्वपीठिका तुम्हाला एवढ्या करता सांगितली सगळी आतापर्यंत. असं बाबा आमच्या जीवनाचं कल्याण करण्याकरता आम्हाला देह मिळाला. आयुष्य तर गेलेलं आहे हो. बरं आम्हाला इथलं आयुष्य किती? 100 वर्षाचं. 100 वर्षातले 50 वर्ष तर झोपेत निघून गेले. 25 वर्ष बालपणात काहीच कळत नाही पहिल्या 25 वर्षापर्यंत, म्हणून 25 वर्ष निघून गेले. उरले किती? 25 वर्ष. त्या 25 वर्षामध्ये 5 वर्ष रोग राई अमक तमक सगळं गेलं ना त्याच्यामध्ये. वृत्ती पालट प्रमाण पण हे 25 वर्ष 5 वर्षात गेलं. राहिले किती? 20 वर्ष. त्या 20 वर्षाचा खटाटोप सगळा आम्ही 100 वर्षाचं आयुष्य बर्बाद केल्यासारखं आहे. असंच आहे ना, दुसरं काय आहे? कोणाचं कल्याण झालं या ठिकाणी? आमच्या हिशोबानं संसारात गर्भश्रीमंत झाला म्हणजे तो झाला नाही. गर्भश्रीमंत प्रारब्ध योगानं तो झालेला आहे, त्याच्याजवळ काही नाही आहे. झाला म्हणजे त्यानं सगळं सुख. हा कोणालाही सुख मिळालेलं नाही. गर्भश्रीमंत असो सुखी असो काय असो बिलकुल नाही. फक्त इथं एकच आहे, स्वकल्याणाचा मार्ग जर म्हणताल तर सद्गुरूंचे चरण आहेत. सद्गुरूंचे चरण आहेत आणि सद्गुरूंच्या चरणाशिवाय गेल्याशिवाय सद्गुरू कधी मिळतील? कालच सांगितलं की कुलदेवतेची योग्य पद्धतीनं निष्काम भावनेनं जर सेवा झाली कुलदेवतेची तर कुलदैवत प्रसन्न होतं. यावर एक फार सुंदर सातारकर महाराजांची हे आहे, त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. एक सातारकर महाराजाकडे एक गृहस्थ गेले. सकाळी लवकर गेले. उठल्यावर परेशान होता. परेशान होऊन बसला, बैठकीत जाऊन बसले. त्यांनी सांगितलेलं कथानक सांगतोय मी. आणि सातारकर कडे तर आता भरपूर लोक जाणारे, ते जगप्रसिद्ध आहेत त्यांचं काय सातारकर. मग त्यांनी पूजा अर्चा आटोपून सातारकर बैठकीत येऊन आले, बसले. बैठकीत आल्या बसल्याबरोबर याने उठला, पटकन पाया पडलं.
नमस्कार केला. कोण आपण, काय विचार विनिमय झाला, सगळं प्रश्न झालं. आणि मग त्यानं मी माझे प्रश्न घेऊन आलोय. म्हणला काय सांगा, मला सांगा ना म्हणले. काय की म्हणले माझं प्रपंच सगळा फाटका झालाय. जे काही होतं चीज वस्तू ती जवळपास खाण्यापिण्यात संपून गेली, दिवाळा निघाल्यासारखं झालंय. आज अन्न पाण्याची दशा आहे माझी. माझ्या लेकर बाळाची पोट कसं भरू हा चिंता. आणि मी काय करू आता. आणि ही माझी पत्रिका, जन्मपत्रिका. ते म्हणले सातारकर म्हणले, बाबा मला हे जन्मपत्रिका वगैरे तर काही कळत नाही. हा, ज्ञानेश्वरी भागवताच्या आधारे जर म्हणत असतील तर मी काही गोष्टी बोलू शकतो तुला. म्हणजे सांगा ना म्हणले, तुम्ही सांगितलं की माझं कल्याण होईल. बरं ठीक आहे. मग उद्यापासून तू काय कर, कुठलं तरी एक तत्व धर. कोणतं? कुठला तरी एक देव धर. तुला कोणता? मला कृष्ण आवडतो. ठीक आहे म्हणजे जा. तो काय कर, मनोभावे कृष्णाची सेवा, पूजा करायला चालू कर, त्यांची सेवा कर. आणि पहा म्हणले तुझ्या जीवनामध्ये चांगलं घडायला सुरू होईल. मानलं त्याला, पटलं. लागली घरी गेला, ते कृष्णाची मूर्ती आणली, त्याची पूजा आराधना सर्व उपचाराने पूजा चालू केली. गंध अक्षता फूल पुष्प फळ अमकं तमकं काय जे असेल, पंचोपचारे षोडशोपचारे काय जी पूजा असेल ती चालू केली. रोज उठायचं, ते पूजा करायची. महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने गेले, वर्ष गेलं. पण ह्याच्या उलट असलेली संपत्ती नष्ट व्हायला लागली, पण काहीच होईना. मग मित्र भेटला त्याला. अरे मूर्खेच का म्हणले, तू कृष्णाची पूजा करायला लागला, 1.5 पायाचा तो काय लवकर तुला कृपा करेल. तू रामाची भक्ती कर. राम साधा सरळ आहे, एक वचनी एक, ते तुझ्यावर. त्याला ते पटलं. पटकन उठला, त्यानं मूर्ती उचलली, बाजूला ठेवून दिली, रामाची मूर्ती ठेवली आणि रामाची पूजा करायला चालू केली. मग रामाची पूजा चालू करत असताना ह्याच्या लक्षात आलं, अरे कृष्ण आपल्याकडे पूजेकडे त्यानं पाहायला सुद्धा नको म्हणून त्या मूर्तीचे डोळे बांधले. ऐकायला सुद्धा म्हणून कानामध्ये त्यांनी कापसाचे बोळे कोंबले. त्यांना आपल्याला बोलायला सुद्धा नको, काही वास सुद्धा जायला नको म्हणून नाक बांधलं. हे सगळं असं बांधलं पूजेला बसला. असं पूजेला बसल्याबरोबर प्रत्यक्ष भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी हजर झाले. अच्छा म्हणले, काय सांग, अहो मी तुमची कधी पूजा करायला लागलो? मी तर रामाची पूजा करायला लागलो. तुमची तर आजपर्यंत पूजा केली, तुम्ही माझ्याकडे आला नाही. ते म्हणले, अरे मूर्खा म्हणले, तुला मला ऐकू येत आहे, मला दिसतंय, मला वास घेता येत आहे, मी खाऊ शकतो, याची जाणीव कधी झाली? आज आत्ता झाली आहे. आमच्या घरातल्या मूर्त्या ऐकतात, आमच्याकडे पाहतात, याची जाणीव आज आम्हाला. अहो रात्र आयुष्य गेलंय घरातल्या मूर्त्यांची पूजा करता करता आमची. कधी आलंय अंतःकरणामध्ये आमच्या? आमच्याच घरातले देव, दुसऱ्याच्या घरातले नाही. आम्हाला त्या मूर्त्या दिसतात. अहो जिथं देव आहेत त्या ठिकाणी संपन्नता आहे. आमच्या घरात संपन्नता आहे. वैचारिक मतभेद आहेत सगळे, आहे ना, वस्तुस्थिती आहे नाही का हो मुळेताई? मुळेताई, हॅलो मुळेताई, हो हो, खरंच आहे. ऐकायला सगळीकडे तेच आहे सध्या. आहे की नाही? वस्तुस्थिती हो आहे. आम्ही मग, अगदी अगदी. आम्ही आमच्या कल्याणाचा विचारच येत नाही आमच्या डोक्यामध्ये. मला वाटतं असे कसे बुद्धिवादी, एवढे कसे तुम्ही? आम्ही हे आहोत, आम्ही जगाचा अभ्यास करायला लागलो. तो आमचा अभ्यास कधी करायचा आम्ही? सर्व सुखासी पात्र होईजे. तरी कधी हे सगळं प्रकार झाल्यानंतर तरी ज्ञान प्रकाशित झाल्याशिवाय सर्व सुखाशी. अहो मुक्ती 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 म्हणजे काय हो शेवटी? अहो ऑलरेडीच आम्ही मुक्त आहेत, आम्ही समजत नाहीत. आम्ही मुक्त आहोत ही डोक्यामध्ये अवस्था निर्माण होणं नामे मुक्ती. का मरण म्हणजे मुक्ती? काय मरण माझे मरून गेले, मजला केले अमर, ठाव पुसले बूड पुसले, ओस ओसले देहभाव, आला होता गेला पूर, झाला जीवनी व जीवनी, का म्हणे अबो नदीचे झाले साचे उजवणे. मुक्ती मुक्ती म्हणजे काय? आम्ही ऑलरेडीच मुक्त आहेत हो. प्राप्तीची प्राप्ती आहे मुक्ती म्हणजे, दुसरं काही नाही. आहोत काय? आधीच होता मुक्त, परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे.
मी खरं आश्चर्य आहे बरं का. असो, तरी सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. कोण सांगायला लागले हो? ज्ञानेश्वर. काय करा म्हणायला लागले? काही करू नका. कारण करणं किंवा न करणं हे तुमच्या हातात नाहीच आहे. कितीही प्रयत्न तुमचा भास आहे हो, तुम्हाला असं वाटतं मला मिळालं. तुमच्या आयुष्याची जन्मपत्रिका काढा, कोणाला सापडली कोणी त्याचा प्रसादित माणूस असला पाहिजे बरं का, त्याला ते सगळं कळतं. भूत भविष्य वर्तमान असा जर माणूस सगळ्यांच्या जीवनात येत नाही हो. आमच्या जीवनात आला, आम्हाला कळालं म्हणून सोडा. सगळ्यांच्या जीवनात येत नाही, म्हणून त्याला त्याचा भ्रम दूर होत नाही. भ्रम आहे हा सगळा. अरे पहा, आम्हाला स्वप्न पडतं, आम्हाला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये आमच्या मागे वाघ लागला, आमच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. फुटतो ना. कसं काय, जीवाच्या आकांतानं, जीवाच्या भीतीनं प्रत्येकाला घाम फुटतो. आणि असा घाम फुटलेल्या अवस्थेमध्ये आम्ही दचकून उठतो. दचकून उठल्यावर इकडे तिकडे पाहतो, अरे आपण झोपेत होतो पण अंगाला तर घाम फुटलाय. घाम पुसतो. ठीक आहे ना. कधी कळालं माझं स्वप्न आहे हे? कधी कळालं? अवस्थांतर झाल्यानंतर. स्वप्नात स्वप्न जर कळायचं असेल तुम्हाला, स्वप्नात स्वप्न जर कळालं तर वाघ जरी आला तरी भिताल का तुम्ही? काय म्हणता, अरे हे स्वप्न आहे, हे काय करणार आहे? त्याला निर्भय अवस्था असं म्हणतात. आणि अशी जर निर्भय अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर सद्गुरु शिवाय तरणोपाय नाही. म्हणून इच्छा वेते जवळी हरीचे चरण, मग देतो नारायण सर्व सुखाचे ते सुख. सर्व सुख हे जे मिळणार आहे ते ज्ञानेश्वरी गुरुच्या अधिष्ठानामध्ये आम्ही समजून प्रकाशित करून घेतली तर आम्हाला मिळणार आहे. काय मिळणार आहे? आमची जी प्राप्ती आहे झाली असलेली तीच आम्हाला प्राप्ती होणार आहे. जीवाचं कल्याण होणार आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. काय माझ्या परीचाचा गुणधर्म आहे. परीस लोखंडाला, ज्या ज्या लोखंडाला स्पर्श करतो त्याच्यात सोनं करतं. परीसाचा गुणधर्म आहे. ज्या ज्या लोखंडाला स्पर्श करतं त्या त्या लोखंडाचं सोनं करतं, परीस करतो. परीसाला परीस करीत नाही, पण लोखंडाचं सोनं करतं. पण कोणत्या लोखंडाचं सोनं करतं हो? जे रिकाम आहे, मोकळं आहे, ज्याच्यावर काहीही गुंडाळलेलं नाही, मी निसनागो आहे थोडक्यात, अशा त्या लोखंडाला ते सोनं करत आहे. आम्ही लोखंड आहे तो, आम्ही काय किती आमच्या वृत्त्या गुंडाळून ठेवलेल्या त्याच्या अवतीभोवती, त्या परिसराला गेलो तरी आमचं सोनं कसं होणार आहे? अहंकार, काय मद मत्सर, लोभ, दंभ आणि अहंकार हे सगळे आमच्या आता चिटकलेले आहेत ना. मग हे एवढे सगळे चिटकलेले असताना ते परिसाकडे जरी गेलो तरी ते कसं करणार आहे? नाही करणार. हे तर होणारच नाही सोनं. मग हे जर हे घालवावं लागेल ना आम्हाला. जिंकणं हा विषय वेगळा आहे. आजपर्यंत संसारामध्ये कुणीही जिंकलेलं नाही आहे. फक्त हनुमंतरायच आहेत असे ज्यांनी सर्व जिंकलेलं आहे. बाकी कोणीही जिंकलेलं नाही. मग ते वळविले आहेत. याला उदाहरण फार सुंदर आहे. त्याच्या पाठीमागचा उद्देश बदलला की कर्मफळ बदलतं. एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे, मी ज्ञानी नाही हो, असे उदाहरण थोडे थोडे आहेत तेवढे सांगत असतो मी. विवेचन म्हणजे काय करणार हेच सांगणार ना तुम्हाला. असो, मी बीडला असताना गेवराईला असताना बीडला आमचे एक वरिष्ठ अधिकारी होते आणि तेही माझ्यासारखेच. दोघांचं एकच विषय असल्या कारणानं दोघांचं फार सत्य. मग कोणता रिपोर्ट सादर करायला जायचं असलं की मी त्यांच्या घरी जायचं. मग गेलो म्हणजे मग जेवल्याशिवाय निघू देत नव्हते मला. ते माझे फार अत्यंत प्रिय. मग एके दिवशी मला रिपोर्ट सादर करायचे म्हणून मी साधारण 4:30-5 वाजता मी त्यांना फोन केला.
मला मला रिपोर्ट या 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 म्हणले, कारण मी एकटाच राहत होतो ना. मी आधी काल सांगितलं, माझं घर लातूरला, माझी लेकर बाळ शिकायला लातूरला, मी एकटाच जेवायला राहत होतो. काय हॉटेलमध्ये बाहेर खानावळीमध्ये जेवण करायचं, जेवण कंठायचं, असं माझी दिनचर्या असायची. मग तुम्ही इकडेच या, बाहेर काही जेवण करू नका तुम्ही. आम्हाला पडत्या फळाची आज्ञा. खूपच छान झालं. आम श्याम गुटलीचे दान झाले. आम्ही आपले निघालो. उतरल्याबरोबर सर 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 साहेबांच्या घराकडे निघालो. तर रस्त्यामध्ये दोघं नवरा बायको भाजी घेऊन घराकडे निघत असलेले दिसले. आणि मग मला पाहिलं की या 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 म्हणले, जीएम चला म्हणले. मला जीएम असं संबोधल्या जातं. गेलो त्यांच्यासोबत गेलो, घराजवळ गेलो, आतून पाहतो तर घर आतून बंद होतं. आणि त्यांचा 8-9 वर्षाचा मुलगा घरामध्ये होता. आईने पुढे गेली, कडी वाजवली. आम्ही आमचे जे विकार आहेत ते वळविण्याबद्दल बोलणं चालू आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, द्वंद्व आणि दुःख हे सगळं भगवंताच्या चरणाकडे कसं वळवायचं त्याच्याबद्दलचा हा हे. आतून मुलानं कडी उघडली. उघडल्याबरोबर त्याच्या हातात झाडू. आई काय म्हणते, अरे गाढवा, मी नाही का, आणि तू कशाला घर झाडायला लागला? आई, मी घर झाडत नाही. मी घर झाडत नाही. जिथे माझे आई बाबा राहतात ते माझ्यासाठी मंदिर आहे. ते मंदिर पहा, कर्म तेच. कर्माच्या पाठीमागची भावना बदलली की ते रूपांतरित होतं. तसंच आमचे सगळे गुणधर्म आहेत तेच. पण प्रभुसेवेकडे जर आम्ही आमच्या कल्पनेनं जर, अहो शेवटी आयुष्य म्हणजे काय, कल्पना विस्तारच आहे ना. प्रत्यक्ष काय आहे, दुसरं काय कल्पनेशिवाय आमच्या आयुष्यामध्ये, मला सांगा ना. रोज आम्ही रात्री उद्या काय करायचं ह्याची कल्पना करतो, मांडे बांधून मांडतो, लिहून ठेवतो, सकाळी उठून तिसरंच घडतं. आमच्या मनासारखं काहीतरी म्हणजे कल्पनेत कल्पनाच, कल्पनेत कल्पना, कल्पनेत कल्पना, कल्पनेत कल्पना. अरे मग ही नवीन एक कल्पना मागितली आम्ही की हे जे काय आम्ही करत आहोत, स्वयंपाक करायला भगवंता करता का, तुम्हीच खा हो, पण भावना तर ठेवा भगवंता करता करायला. पहा कसा सुगंध येतो, प्रसाद बनतो तो. नवीन चव टाकायची गरज नाही त्याच्यामध्ये. आहे तेच अन्नधान्य आहे, दुसरं काही नाही. फक्त त्या करत असतानाची भावना, याला प्रकाश असं म्हणतात. तो प्रकाश आमच्या जीवनामध्ये उतरविला पाहिजे. हे नसतं बोलण्याकरता, सांगण्याकरता, आणि ह्याच्यासाठी नाही आहे. आमचं जीवन प्रफुल्लित कसं होईल, कैवल्य पद प्राप्त, आमच्या पाठीमागची जन्म मरणाचे फेरे कसे नष्ट होतील, याच्यासाठी विषय हा. तरी अवधान येथले दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. तरी म्हणजे कधी, तरी सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे. आणि हे सगळं ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञेवर सांगतायत. माझे आजचं विवेचन हे आपल्या समोर सद्गुरु कृपेनं मांडलेलं आहे. परापश्यंती मध्यमाने वैखरी, वैखरीतून जे निघालं ते माझ्या सद्गुरुनाथांचं आहे. यावर आजचं विवेचन झालं असं माझ्या मतानुसार वाटतंय मला. आपलं काय म्हणणं आहे? बोलावं असंच वाटतंय. वस्तू अहो, मी जीवन जे जगलेलो आहे ते मांडलं. मी अभ्यास वगैरे नाही केला कुठला. नाही, खूप सुंदर दादा. अवधान आम्ही म्हणजे आम्ही खरं आहे हे. ऐका, काय डोळी अंजन भेटे, डोळी अंजन भेटे, तय दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. आमच्या डोळ्याला अंजन घालणारं कोणी सापडत नाही आम्हाला. दिव्य दृष्टी, अंजन म्हणजे दिव्य दृष्टी. असो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरी ओम. मग विराम करू मी? हरकत नाही दादा, चालेल. हो, 1 मिनिट. अपराध क्षमाता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे, न कळेची टाळ येना वाजडा कैसा, गुरु हा वाजडा कैसा. अस्ताव्यस्तपणे ना झाला भरतैसा,
नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, गुरु हा कंठ सुस्वर, झाला नाही बराबाचे वर्ण उच्चार, निरंजन म्हणे तुझे वेडे वाकुडे, गुरुम्या वेडे वाकुडे, गुणदोष न लावा सेवकाकडे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद रूपाय, श्रीमद सद्गुरु साधू महाराज की जय, संताचार्य महाराज की जय, संत श्री जनार्दन स्वामी महाराज की जय, युगानंद स्वामी महाराज की जय, पुरुषोत्तमानंद स्वामी महाराज की जय, दामोदरानंद स्वामी महाराज की जय, बापू उर्फ केशवानंद स्वामी महाराज नमो नमः इति श्री गुरु परंपरा मालिका महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काही कोणाला विचारायचं असेल तर विचारून. हो, एकेकाने हँड रेस करू देते. हँड रेस करून विचारा, म्हणजे मग दादांना गोंधळ होणार नाही. ज्यांना काही कोणाला बोलायचं असेल त्यांनी हँड रेस करा फक्त. हा बोला वैजंतीताई. हा, छान झालं विवेचन आणि तुमचे अनुभव पण ऐकून, म्हणजे अनुभवातून ज्ञानेश्वरी कशी कशी लक्षात ठेवावी आणि तिचे अवधान कसे द्यायचे हे कळलं. म्हणजे आपण पोथीचे वाक्य वाचणे आणि प्रत्यक्षात आयुष्यामध्ये जे आपल्याला अनुभव येतात, तर त्या दोघांना कसं लिंक लावायची किंवा को रिलेशन लावायचं हे आपण आता शिकायला पाहिजे. आपण वाचतो, विसरून जातो, आपण म्हणजे आम्ही आम्ही तर तसं करायला नको. आणि